नमस्कार. आज आपण वृश्चिक लग्नांच्या जातकांसाठी महत्त्वपूर्ण ग्रहस्थितीचे विश्लेषण करणार आहोत. विशेषतः वक्री शनी मीन राशीत पंचमस्थ व लग्नेश मंगळ, केतू, गुरु, राहू, सूर्य यांच्याशी असणारा संबंध, ही स्थिती 13 जुलै ते 28 नोव्हेंबर 2025 या काळात अधिक तीव्र परिणाम देते. आपण ह्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी, स्त्रिया, गर्भवती महिला, विवाहित, अविवाहित व्यक्ती, वरिष्ठ नागरिक आणि व्यावसायिकांसाठी सखोल चर्चा करणार आहे. ही आपणास नक्कीच उपयुक्त वाटेल. वृश्चिक लग्न हे गूढ संकल्पशक्ती, सहनशक्ती, तपश्चर्या, नियंत्रणाचे लग्न आहे. याचा अधिपती मंगळ असल्याने जातकाचे जीवन संघर्षमय पण ऊर्जायुक्त असते. आत्मविश्वास आणि आत्मसंयम यांच्यात संतुलन राखल्याने हे लग्न फार प्रगती करू शकते. जलतत्व आणि स्थिर राशी असलेल्या या लग्नाचा स्वामी आहे मंगळ. मंगळ हा मनोबल, तपश्चर्या, पुनर्जन्माची क्षमता आणि अत्यंत गुप्त जीवनाचे कारकत्व आहे. जातकाचे आयुष्य संघर्षमय असते, पण योग्य ग्रहस्थितीने हे संघर्ष असे जातक म्हणजेच वृश्चिक लग्नाचे जातक सिद्धीत बदलू शकतात. शनी मीन राशीत. वृश्चिक लग्नास शनी तृतीयेश आणि चतुर्थेश आहे. तृतीयात मकर रास, चतुर्थात कुंभ रास. सध्या पंचम भावात शनी महाराज वक्री आहेत. हे स्थान बुद्धी, विद्या, संतान, सर्जनशीलता, प्रेमभावना यांचं स्थान आहे. ह्या शनीची दृष्टी सप्तम भावावरती वृषभ राशीत. वैवाहिक जीवनात तणाव, भावनिक अंतर, विवाहास विलंब, लाभ भावावर कन्या राशी, त्यात आहे मंगळ. अपेक्षित लाभ, विलंब आणि प्रगती थांबेल. द्वितीय भावावर धनुराशी, कुटुंबातील मतभेद, आर्थिक कुचंबणा किंवा संकुचितपणा, जुनी कर्ज डोकेवर काढू शकतील. वक्री शनी हा काय फलित देईल? वृश्चिक जातकास अंतर्मुखता देईल. आत्मनिरीक्षण करण्याची सवय लावेल. जुन्या कर्माचे फल भोगण्याची ही वेळ आहे. चतुर्थेश असल्यामुळे घर, स्थावर मालमत्ता, माता, वाहन, मानसिक स्थैर्य यावर हा शनी परिणाम करेल. तृतीयेश असल्यामुळे धैर्य, छोटे प्रवास, लेखन, वाणी यावर प्रभाव पडेल. काही ग्रहांच्या दृष्टीसंबंधामुळे होणारे योग. शनी मंगळ यांच्यात समसप्तक योग 17 ऑगस्टपासून झालेला होत आहे. मंगळ कन्या राशीत लाभभावात हस्त नक्षत्रात आहे. शनी मंगळ यांच्यातल्या समसप्तक योगामुळे कर्मसंघर्ष, आक्रमकपणा, मानसिक तणाव. मंगळ कन्या राशीत शत्रुनाशक पण एकाकी ठरतो. शनी आणि गुरु यांच्यात केंद्रयोग. गुरु मिथुन राशीत 8व्या भावात पुनर्वसू नक्षत्रात. शनी पंचम भाव, गुरु अष्टम भाव योग. हा योग गंभीर धोरणात्मक निर्णय योग्य. गुरु अष्टमेश व पंचमेश कर्माशी निगडित अंतर्मुख अनुभव, परंपरा, वडिलोपार्जित बाबींशी संबंध वाढवेल. शनीच्या वेळात राहू 4थ्या भावात. राहू शततारका नक्षत्रात. वेळात राहू अनपेक्षित खर्च, घराविषयी चिंता, परदेशाचे योग, वडीलधाऱ्यांचे मतभेद होतील.
रवी आणि शनी यांच्यातला नवपंचम योग. रवी सिंह राशीत 10व्या भावात केतूसोबत सत्ता आणि विरोध, अहंकार आणि विलीनता यात संघर्ष राहील. कार्यक्षेत्रामध्ये सत्तावादी लोकांशी संघर्ष, पण योग्य विनय राखल्यास सन्मान पण मिळतील. विद्यार्थ्यांवर काय परिणाम होतो या शनीचा? पंचमात वक्री असल्यामुळे अभ्यासात एकाग्रतेचा अभाव राहील. जुन्या विषयांकडे वळायला लागेल. गुरु अष्टमात असल्यामुळे संशोधन हे गूढशास्त्र, मानसशास्त्र या विश्लेषणासाठी हा योग्य काळ आहे. महिलांसाठी अविवाहित महिला विवाहास विलंब होण्याची शक्यता. चंद्र ह्या दिवशी जरी सप्तमात असला तरी शनीची दृष्टी व केतूचा नवपंचम योग परिणाम देतो. विवाहित महिलांसाठी पतीशी भावनिक अंतर, मातेसंबंधी चिंता. गर्भवती महिलांसाठी पंचमस्त वक्री शनी असल्याने संततीसंबंधी वैद्यकीय सल्ल्याची गरज राहील. विवाहित पुरुष विवाह जीवनात थोडे अंतर, जोडीदाराशी संवादाची गरज. केतू दशमात असल्याने घर आणि ऑफिस दोन्हीकडे दडपण होईल. वयोवृद्ध म्हणजे सिनियर सिटीजनसाठी शनी मीन मानसिक चिंतन, चिंताग्रस्तपणा, झोपेचे विकार. चतुर्थेश म्हणून हृदय, फुफ्फुस, रक्तदाबावर नियंत्रण अत्यंत गरजेचं. नोकरदार आणि व्यावसायिक सूर्य केतू योग पदोन्नती थांबू शकते, पण नवीन कामाची सुरुवात करणे योग्य नाही. शनी मंगळ यांच्यातला संघर्ष, समसप्तक योग असल्यामुळे ग्रहयुद्ध आहे. व्यवस्थापन आणि आक्रमक मित्र यांच्याबरोबर संघर्ष टाळा. उपाय: शनी स्तोत्र नित्य नियमाने म्हणा. दत्त उपासना. गुरु आणि शनी दोघांनाही शांती मिळेल. तिळाचे दान, वृद्धांची सेवा. केतूसाठी गणपती अथर्वशीर्ष दुर्वा अर्पण करा. मंगळासाठी मंगळाचा जप करा. व्यावहारिक मार्गदर्शन काय करू? जुन्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. संवाद वाढवा. विशेषतः जोडीदार, आई वडील, वरिष्ठ यांच्या वरिष्ठांचे संवाद वाढवल्यास वृश्चिक जातकांना निश्चितच फायदा होईल. मानसिक स्थैर्यासाठी ध्यान, योगाभ्यास आवश्यक राहील. आर्थिक बाजू नीट नियोजित करा. अनावश्यक खर्च टाळा. विद्यार्थ्यांनी अभ्यासाची नवी पद्धत स्वीकारली तर त्याचा फायदा होईल. वक्री शनी आणि मंगळ, केतू, रवी, गुरु, राहू यांचे परस्पर संबंध हे वृश्चिक लग्नाच्या जातकांसाठी कठीण काळ निर्माण करणारे आहेत, पण सुधारणा होण्यास मदत करणारे पण आहेत. या काळात संयम, दैवी साधना, विवेक आणि योग्य संवाद आपली रक्षा करतील. धन्यवाद. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. वैयक्तिक फलितासाठी तुमच्या कुंडलीवर आधारित मार्गदर्शन पाहिजे असल्यास माझ्याशी संपर्क साधा. धन्यवाद. जय श्रीराम.